नमस्कार. टी व्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. शिए मतदारसंघातून विश्वनाथ अशोक पवार हे शिवसेनेच्या वतीनं निवडणूक लढवत आहेत. सरपंच पदाचं यशस्वी कारकीर्द हा त्यांचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. पवार सर, आपलं स्वागत टी व्ही नेक्स्टच्या माध्यमातून. नमस्ते. कसा आपला अनुभव आहे, काय काय नेमकं तयारी झालेली आहे? आज आपण 5 वर्ष सरपंचपद होतो. आज केरली गावामध्ये मी 5 वर्ष सरपंच पदावर काम केले, त्यामुळे प्रशासकीय अनुभव मला भरपूर आहे. आणि आज प्रत्येक गावात आपली टीमवर्क चांगली आहे. प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत मी पोचलेलो आहे. क्रिकेटच्या माध्यमातून असू दे किंवा आपल्या जनतेच्या सुखदुःखात अडीअडचणीत सगळ्यांच्या आपण गाठीबिटी घेतलेल्या आहेत. त्या माध्यमातून आपला हा विजय 100% निश्चित आहे, ह्याची मला खात्री आहे. आपला प्रचाराचे कसे असणार, उद्घाटन किंवा गावात संपर्क वगैरे कसा असणार आहे तुमच्याकडे? जसा प्रत्येक गावात माझा पहिल्यापासून संपर्क होता. आज इलेक्शन आले म्हणून मी संपर्कात आहे असं काही नाही. गेली 4-5 वर्ष मी लोकांच्या संपर्कात आहे, सानिध्यात आहे. त्यामुळं प्रचाराची नुसती आता ही सुरुवात काय नाहीच आहे असं म्हणायला लागेल. फक्त हे ऑफिशियली फक्त आम्ही उद्या नारळ फोडतो आहे प्रचाराच्या शुभारंभाचा, हेच फक्त आहे. नाहीतर आमचाच कंटिन्यू प्रचार आणि प्रसार कायम चालूच आहे माझा. आपल्या भागात मतदारसंघामध्ये कोणकोणती गावं आहेत? आज शिए पंचायत समिती मतदारसंघात शिए, भुयेवाडी, जटरवाडी, सादळे मादळे ही गावं शिए पंचायत समिती मतदारसंघात येतात. आणि आमच्या निगवे पंचायत समिती मतदारसंघात निगवे तुम्हाला येते, केरले, पडवाडी, सोनतई, रजपूतवाडी ही गावं येतात. काय नेमक्या समस्या आहेत त्या गावाच्या किंवा मतदारसंघाच्या? आज आमच्या भागात पाणंद रस्ते नाही आहेत. आपल्या भागात सुसज्ज अशी क्रीडांगण नाही आहेत. मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी ह्याच्यासाठी MPSC UPSCसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी सुसज्ज अभ्यास केंद्र नाही आहेत. त्या सगळ्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हटलं तर ह्या सगळ्या उणीव आहेत. त्या भरून काढण्याचा मी 100% प्रयत्न करणार. पण सरपंच असताना तुम्ही काम केलेलं आहे, त्यामुळे केंद्र राज्य शासनाच्या योजना आपल्या गावापर्यंत आपण पोहोचवलेल्या आहेत. तर सरपंच पदाचा कसा अनुभव होता आपला? आज सरपंच पदाचा अनुभव आज मी समर्पित भावनेनंच कुठलेही काम करताना मी समर्पित भावनेनंच करतो आहे. त्यामुळं सरपंच पदाचं काम करताना सुद्धा केंद्र व राज्यच्या योजना आपण राबवल्यात त्या आपण पूर्ण ताकदीने आज माझ्या गावात केरलीत ज्यावेळेस मी सरपंच असताना ज्यावेळेस जिल्हा परिषदेनं योजना चालू केली गाई म्हशींची वगैरे ते ह्याचे सोनोग्राफीचे गाईचे सोनोग्राफीचा जो चालू केला तो पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यात आमच्या गावात आम्ही चालू केला कृषी विभागामार्फत. तुमचा प्रचार आहे, बरं आमदारांचं स्थानिक नेत्यांचं तुम्हाला पाठवलं आहे आणि शिवसेनेनं आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला चिन्ह मिळून तुमचा प्रचार चालूच आहे. आता फक्त हे आता मी सांगतो ना तुम्हाला की गेले 5-6 वर्ष झालं, 10 वर्ष झालं मी ह्याच्यातच आहे. फक्त चिन्ह आज मिळालं, इलेक्शन आज लागले आणि इलेक्शनला आम्ही उभारलो आहे. आज शिवसेनेचं मला चिन्ह मिळालं आहे आणि आज आमचा प्रचार चालू झाला आहे. म्हणजे ह्याच्या आधी फक्त संपर्क 100% माझा चालू होता. लोकांच्यात 100% आम्ही होतोच. म्हणजे तुम्हाला एकदा संधी दिली तर लोकांनी मी तक्रारीला वाव देणार नाही, सर्व कामं त्यांनी होणार. मला जर संधी दिली लोकांना सुद्धा माहिती आहे की सहज उपलब्ध होणारा विश्वनाथ पवार आहे, की कॉल केला की तिथं आपण उपलब्ध होतो आहे, हे लोकांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळं जनतेनं मला जर ही संधी दिली तर 12 महिने 24 तास मी त्यांच्यासाठी उपलब्ध आहेच. इथून मागे सुद्धा होतो आणि इथून पुढे सुद्धा राहीन. हे की त्यांना तक्रार द्यायला आपण वाव ठेवणार नाही. हो सर, या मतदारसंघात जी गावं आहेत त्या गावासाठी तुमचं दृष्टिकोन काय प्राधान्यानं काम करणार आहे? पाणंद रस्त्याचा प्रॉब्लेम मेन आहे असं तुम्ही बोलताय. पहिला आम्ही पाणंद रस्ते हा महत्त्वाचा मुद्दा आहे आमच्या भागातला. तो पहिला पाणंद रस्ते, कारण प्रत्येक गावातून जे आम्ही सर्वे केले, आम्ही 7-8 महिन्यापूर्वी जे सर्वे केले त्या सर्वेतून सगळ्या गावातून एकच निघालं की पाणंद रस्ते व्हायला पाहिजेत, सुसज्ज अशी क्रीडांगण व्हायला पाहिजेत. ह्यासाठी आम्ही पुढचे विजन आमचं आहे की सुसज्ज क्रीडांगण, पाणंद रस्ते ह्या मूलभूत सोयीसुविधा करणार आहे. परत आम्ही महिला भगिनींसाठी आमच्या उद्योगधंदे उभे करण्यासाठी आज आमची सगळी टीम त्या पद्धतीने काम करणार आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. आज शिए पंचायत समिती मतदारसंघातून आमच्या भगिनी शीतल निलेश कदम ह्या उभ्या आहेत. तिथं धनुष्यबाण चिन्ह आहे आमचं. त्यानंतर आमचं निगवे पंचायत समिती मतदारसंघामध्ये
रुपाली निवास कुर्ले ह्या ताई आमच्या उभ्या आहेत. ह्या धनुष्यबाण चिन्हावरती शे मतदारसंघात भरघोस मतदान करून ह्या तिन्ही उमेदवारांना तुम्ही आम्हाला निवडून द्यावे ही विनंती. आज नेक्स्ट टी व्ही मराठीच्या माध्यमातून मी सर्व मतदारांना एक आवाहन करू इच्छितो की आम्हाला तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या. तुम्हाला विश्वनाथ पवार एकही संधी देणार नाही की ह्या विश्वनाथ पवारला मतदान करून आपण काही चुकीचं केलं असं एकही तुमच्या मनात भावना निर्माण होणार नाही. ह्यासाठी मी कटिबद्ध 100% राहील. विश्वास पवार यांनी आपल्या सर्वांना आव्हान केलं की मला विश्वासानं मतं द्या, तुमच्या विश्वासाला कुठेही मी तडा जाऊ देणार नाही आणि तुमच्या प्रत्येक मताचं बहुमूल मताचा मी आदर राखून अधिकाधिक प्रभागाची कामं करेन आणि हा सर्व भाग आम्ही विकसित करू असा त्यांनी दावा या ठिकाणी केलेला आहे. TV नेक्स्टच्या माध्यमातून आपल्या प्रचाराला आपल्याला विजयाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.